आणि पहिलं षटक संघासाठी घेऊन येतो त्याचं नाव आहे विशाल. खूप मोठा सामना पाहायला मिळेल आणि पंचांना विनंती की सामना सुरू करावा. पहिलं षटक घेऊन येतो विशाल. अमित याला पाहूया कशी गोलंदाजी करतोय. आणि हा स्क्वेअर चेंडू अवांतर धावेमध्ये वाढ. हे पहा SP11 संघ लॉट पाडायचा आहे. जर आपला एक प्रतिनिधी इथे व्यासपीठाच्या जवळ येण्याची कृपा करावी. सुंदर असा चेंडू खेळून काढला तो ऑफसाईडला. एक धाव पूर्ण. संघाची धावसंख्या 2 बिनबाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. प्रयत्न करतो तो विशाल आपल्या संघासाठी. आणि स्ट्राईकला आहे तो ओमकार. छोट्या कदचा खेळाडू. पाहूया ओमकार आपल्या संघासाठी किती धाव करतोय. पुन्हा एकदा स्क्वेअर चेंडू विशाल याचा अवांतर धावेमध्ये वाढ. SP11 संघ आपणास विनंती आहे की आपला एक संघ प्रतिनिधी व्यासपीठाच्या जवळ येण्याची कृपा करावी. विशालाचा पुढचा चेंडू पंचांकडे अपील केलेली आहे. आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाला तो विशाल यांच्याकडून. खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक घेऊन येत आहेत. संघाची धावसंख्या 3 बिनबाद. ओमकार हा स्ट्राईकला आहे. पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतोय. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळेल. उत्कृष्ट असा समोरच्या दिशेने उडवलेला चेंडू पाहूया जेल बाद होतात की नाही. जेल सुटलेला आहे. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला परंतु नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते जगदंब 11 यांच्याकडून. लॉट उडवायला सुरुवात केली आहे. ओपन गटामधील दुसऱ्या फेरीतील लॉट उडवण्यास सुरुवात चालू आहे. विशालाचा पुढचा चेंडू समोर आहे तो अमित याला. पाहूया कशी उत्कृष्ट असा तडकवलेला लेग साइडला जोड. पाहूया हा आणि खणखणीत षटकार. डीजेला आमंत्रण केलेलं आहे. तुला बघून बघून गेलो या तंबून उन्हाचं चांदण झालं या. धन्यवाद डीजे. मॅच चालू आहे. जी विजेता टीम होणार आहे ती त्यांना बाय भेटणार आहे. आणि SP11 आणि अव्हेंजर बॉयज यांचा सामना होणार आहे. पुढील सामना. विशाल याचा काही चेंडू शिल्लक. उत्कृष्ट असा चेंडू. बॅट्समॅनला तो काल नाही. अमित बॅटिंग करतोय स्ट्रायकर एंडला. संघाची धावसंख्या 10. या ओव्हरमध्ये आपल्याला एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. खरोखर येणाऱ्या काही षटकामध्ये आपल्याला चौकार आणि षटकाराची अपेक्षा असणार आहे प्रेक्षकाकडून. विशालाचा पुढचा चेंडू अमित याला. उत्कृष्ट असा लेग साइडला तडकवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय की 6 जातोय. आणि हा चौकार. खणखणीत चौकार.
पहिलं षटक संपलंय. संघासाठी दुसरं षटक घेऊन येतील जगदंबा 11. स्ट्राईकला आहे तो ओमकार. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो अमित. संघाची धावसंख्या बिनबाद 14. संघासाठी आपलं दुसरं षटक घेऊन येत आहे किरण. सामना करतो तो ओमकार. संघाची धावसंख्या पहिलं षटक संपलंय आणि 14 बिनबाद 14. 7 चेंडू 14 धावा. दुसरं षटक आणि पंचांनी अवंतर धावेमध्ये धावेची वाढ 15 धावा. पंचांनी वाईड घोषित केलेला आहे. वाईड चेंडू उत्कृष्ट असा लेग साइडला तडकवलेला चेंडू. पाहूया झेल होतोय की नाही. आणि तो झेल टिपलेला आहे. उत्कृष्ट असा झेल टिपला होता. किरण याच्या गोलंदाजीवर विकेट गमावल्या ती जगदंबा. सुनील बॉयज अंधेरी विकेटचं पतन. ओमकार बाद. ओमकारचा विकेट घेतलाय किरण यांनी. मोठा भाऊ आउट आणि छोटा भाऊ आतमध्ये अतिश. संघाची धावसंख्या बिनबाद 15. हे पहा अतिशची थोडी बारी तर माहिती मिळालेली आहे. अतिश हा MCA ला खेळतो. वय वर्ष फक्त 19. दुसरं षटक घेऊन येते किरण. उत्कृष्ट असा स्टेटला हवेमध्ये खेळलाय. पाहूया कॅच होतो की नाही. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा परंतु नाही. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. वय वर्ष 19. अतिश हा MCA कडून खेळतो असे मला माहिती भेटले. खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळेल अतिश यांच्याकडून. किरणाचा पुढचा चेंडू अतिशाला. सुंदर बॉलिंग अशी गोलंदाजी पाहायला मिळते. किरणाचा पुढचा चेंडू अतिशाला. उत्कृष्ट असा लेग साइडला जमिनीला चाटत चेंडू जातोय क्षेत्ररक्षाकडे. एक धाव पूर्ण. संघाच्या धावसंख्येमध्ये बदल झालाय. संघाची धावसंख्या लेग साइडला तडकावा चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु दुसरी धावही पूर्ण. संघाची धावसंख्या पुढचा चेंडू किरणाचा. संघाची धावसंख्या 18. एक बाद. सुंदर झेल. उत्कृष्ट झेल. दुसरं षटक सुद्धा संपलेलं आहे. संघाची धावसंख्या 19. एक बाद. शेवटचं षटक घेऊन येत आहे
सॉरी माफ करा, 2 बाद झाले, 2 बाद 19 धावा. नवीन बॅट्समन मैदानावर बाबू. संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहे अभिषेक. स्ट्राईकला खेळतो बाबू. शेवटचं षटक जगदंब सुनील बॉईज याचा फलंदाज स्ट्राईकला खेळतो तो बाबू. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणता येईल या षटकाला. पाहूया अभिषेक याचा चेंडू लेग साइडला तडकवला. चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दोन धावा पूर्ण. शेवटचं षटक हाणामारीचं षटक म्हणता येईल. संघाची धावसंख्या 21, 2 बाद. बाबू आणि आतिश पाहूया आपल्या संघासाठी किती धावा करतायत. उत्कृष्ट असा समोरच्या दिशेला खेळ, तो खणखणीत षटकार ठोकलाय बाबू याने. थँक्यू डीजे. काही चेंडू शिल्लक. धावसंख्या 27, लॉस ऑफ 2 विकेट्स. काय केलं? पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेला चेंडू पाहूया झेल होतो की नाही. आणि हा कॅच ड्रॉप केलेला आहे तो. 2 धावा पूर्ण संघासाठी. संघाची धावसंख्या 29, लॉस ऑफ 2 विकेट्स. पुढचा चेंडू अभिषेक याचा बाबू याला. पाहूया पुन्हा एकदा स्विंग आणि मिस. डॉट बॉल. काय गोलंदाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक आहे. पुढचा चेंडू बाबू याला. उत्कृष्ट असा लेग साइडला खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. खणखणीत षटकार. डीजेला आमंत्रण. धन्यवाद डीजे. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. मला वाटतं शेवटचा चेंडू शिल्लक आहे. संघाची धावसंख्या 35. उत्कृष्ट असा तडकवण्याचा प्रयत्न. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आपल्याला विकेटवर. खूप 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत शेवटच्या चेंडूवर.
संघाची धावसंख्या 38, 39 रन्स टू विन. चला सूत्राच्या माहितीनुसार थोडासा प्रॉब्लेम आहे, ते लवकरात लवकर आपल्याला सामने पूर्ण करावे लागतील. जर आपल्याला थोडीशी रंगतदार मॅच पाहायची असेल तर 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये आपण रंगतदार मॅचेस होतील याची अपेक्षा बाळगू. परंतु जर उशीर केला तर खरोखर आपल्याला आपल्या षटक आपल्याला कमी करावं लागेल. मॅच अशी रंगतदार पाहायला मिळणार नाही. चला सुनील 11 अंधेरी यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. त्याचप्रमाणे जगदंबा बॉयज आपले ओपनर बॅट्समन मैदानावर पाठवावे. खेळाडूंनी मैदान ताब्यात घ्यायचंय. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. संघाची धावसंख्या 38 झाली होती. जिंकण्यासाठी सुनील 11 बॉयजला 18 चेंडू मध्ये 39 धावा करायच्यात. चला पंचांनी मॅच लवकर स्टार्ट करावी असं मला वाटतंय. सहकार्य करा आणि लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला विनंती आहे क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचंय मैदानावर. अठरा चेंडू 39 धावा. 18 चेंडू 39 धावा करायच्या आहेत. स्ट्राइकला तो विशाल. रुपेश यांचं पहिलं षटक आहे. रुपेश. स्ट्राइकला आहे तो विशाल. नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो आनंद. चला मॅच लवकर सुरुवात करावी मॅचला. अठरा चेंडू 39 धावा करायच्या आहेत. चला पहिलं षटक घेऊन येत आहेत तो रुपेश आपल्या संघासाठी. दोन्ही संघांना इथे जिंकण्यासाठी शुभेच्छा आहेत. पहिला चेंडू उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग आणि मिस होतोय तो विशाल. निर्धाव चेंडू पहा. पहिलं षटक, पहिल्या षटकातला पहिला चेंडू विशालला. रुपेश गोलंदाजी करतो. विशाल उत्कृष्ट असा पुन्हा एकदा हवेत उडवलाय चेंडू. पाहूयात धावा किती मिळतात. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण.
2 रन. संघाची धावसंख्या 2, बिनबाद 2. रुपेशाचा पुढचा चेंडू विशाल याला. पुन्हा एकदा ऑन साइडला तडकवलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. जगदंब ओपनर्स विशाल आणि आनंद. रुपेशाचा पुढचा चेंडू विशाल याला. उत्कृष्ट असा खणखणीत षटकार ठोकलाय. सावन महिना तुला याद करना ये सावन महिना. उत्कृष्ट असा षटकार पाहायला मिळाला. या षटकामध्ये विशाल याच्याकडून खूप चांगला षटकार मारला. संघाची धावसंख्या 10 वर पोहोचली आहे. बिनबाद. पुढचा चेंडू रुपेशाचा विशाल याला. आणि पुन्हा एकदा पहा. पुन्हा एकदा खणखणीत षटकार. संघाची धावसंख्या 16. या षटकातील शेवटचा चेंडू पुढचा चेंडू रुपेशाचा विशाल याला. समोरच्या दिशेला उडवलेला चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. काय फलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये षटक संपलंय. 2 धावा पूर्ण केल्यात. संघाची धावसंख्या पहिल्या षटकात 18. थँक्यू डीजे. चला दुसरं षटक घेऊन येतात ते नंदू आपल्या संघाकडून. बारा चेंडू 21 धावा. 21 रन 12 चेंडू जिंकण्यासाठी. 12 चेंडू 21 धावा हव्या आहेत. नंदू गोलंदाजी मार्क्सवर पाहायला मिळतील. सामना एक मुंबई परिसरामधला ऑलराऊंडर या नावारूपाने गाजलेला खेळाडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळेल आपल्याला. नंदू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा चपळाईने पूर्ण केलेली आहे. नंदू चांगले गोलंदाज आहेत. नावाजलेले गोलंदाज. उत्कृष्ट असा चेंडू टाकला होता त्यांनी. संघाची धावसंख्या 20. बिनबाद 20. 11 चेंडू 19 धावा. काय समीकरण पाहायला मिळते आपल्याला. इथून पुढचे सगळे सामने आपल्याला एकदम आनंददायक या पूर्ण वातावरणामध्ये खूप चौकार षटकारच्या आतषबाजी असणार आहे. 11 चेंडू 19 धावांची गरज आहे. उत्कृष्ट असा पुन्हा लेग साइडला तडकवलेला चेंडू हवेमध्ये आहे.
पाहूया एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि खणखणीत चौकार. समीकरण चेंज झालेलं आहे, समीकरणामध्ये बदल झाला आहे. 10 चेंडू 15 धावा. क्षेत्ररक्षणाने खूप चांगल्या प्रकारे म्हणजे प्रयत्न केला होता, परंतु चेंडूचा विजय झालाय. तो चेंडू मैदानाच्या बाहेर गेलाय. पुढचा चेंडू नंदू यांचा. स्ट्राईकला आनंद. आनंद वैयक्तिक 2 बॉल 6 धावावर खेळतोय. विशाल वैयक्तिक 6 बॉल 18 धावावर खेळतोय. पुन्हा एकदा लेग साईडला तडकवलेला चेंडू, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला, चांगलं कमबॅक नंदू यांचं. संघाची धावसंख्या 25. 9 चेंडू 14 धावा. नंदू यांचा पुढचा चेंडू, चेंडू विशाल याला. मस्त उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते नंदू यांच्याकडून. डॉट बॉल. समीकरण पुन्हा समीकरणामध्ये बदल झालाय. 8 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पहा. आत्ताच आपल्याला म्हणजे आपण म्हणालो होतो की उत्कृष्ट गोलंदाज नावाजलेला मुंबई सिटी मध्ये आपल्याला नाव असलेला गोलंदाज आहे नंदू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलेलं आहे ते गोलंदाजानं. त्याचं नाव आहे नंदू. पुन्हा एकदा पुढे सरसावून मार, डान्सिंग डाऊन द विकेट आणि विकेट झालेले आहे. विकेटचं पतन. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळाली. अनुभवच्या जोरावरती या नंदू यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. खूपच छान. स्टंपिंग. 6 चेंडू आणि 14 धावा. 5 समीकरण चेंज झालेले इथे. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते. एक चौकार, त्या षटकामध्ये एक चौकार येऊन सुद्धा त्यांनी गोलंदाजी चांगली केली. खूपच. शेवटचं षटक. 6 चेंडू 14 धावा. 14 चेंडू 14 धावा 7 चेंडू असं समीकरण पाहायला मिळेल. प्रकाश गेला का? नेक्स्ट बॅट्समन स्ट्राईकला आहे तो प्रकाश. आनंद. स्ट्राईकला आहे तो आनंद. सॉरी. शेवटचं षटक. चला लवकरच सुरुवात करायची आहे. वेळ खूप कमी आहे. सात चेंडू 14 धावा. शेवटचं षटक. गोलंदाज की फलंदाज, फलंदाज की गोलंदाज आपल्याला या 7 चेंडू मध्ये कळेल. कोण कमबॅक करतंय, कोण विजयाच्या वाटेवर घेऊन जाते आपल्या संघाला. ह्या 7 चेंडू मध्ये आपल्याला परीक्षा आहे ती कळेल आपल्याला. कोण पास होतंय, कोण फेल होतंय. स्ट्राईकला आनंद आहे. शेवटचं षटक घेऊन येत आहे. त्याचं नाव आहे आदिल. शेवटचं षटक घेऊन येत आहे आदिल. सामना करतोय आनंद. 6 चेंडू 14 धावा. शेवटच्या षटकातील पहिला चेंडू. हो, उत्कृष्ट असं तडकवला चेंडू आणि तो आमचा प्रतिनिधी तिथे आहे.
आमचा प्रतिनिधी आहे आणि हा झेलबाद झालाय. अशा पद्धतीने विकेटचं पतन झालंय. आनंद आउट झालेला. आनंद आता 5 चेंडू 14 धावा. कृपया पाणी आलेलं आहे. जर ज्या कोणाला पाण्याची पिण्याची सोय झालेली आहे, जर कोणाला पाणी प्यायचं असेल तर कृपया आपल्या या व्यासपीठाच्या उजव्या बाजूला आपण येऊन पाणी घेऊ शकता. आणि या पाण्याची जी व्यवस्था करतात ते आमचे सन्माननीय विकास पोपळकर यांच्या थ्रू पाण्याची जी व्यवस्था केली जाते खूपच छान म्हणावं. थोडस 5 चेंडू 14 धावा. 14 धावा 5 चेंडू असं समीकरण राहिलेलं आहे या मैदानावर. आदिल्याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते या मागील 2 षटकामध्ये. नंदू यांचं पण चांगलं गोलंदाजी केली होती. नंदू यांनी चांगलं कमबॅक केलं. त्यानंतर आदिल पुन्हा एकदा लेग साईडला तडकवलेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. दुसरी धाव सुद्धा 2 धावा. हे पहा 4 चेंडू 12 धावा. संघाची धावसंख्या 27. 2 बाद. अदिल्याचा पुढचा चेंडू. अदिल्याचा पुढचा चेंडू. उत्कृष्ट असा तडकवण्याचा प्रयत्न केला होता तो बॅट्समन प्रकाश यांनी. एक धाव पूर्ण केले. 3 चेंडू 11 धावा. समीकरणामध्ये बदल झालाय. 3 चेंडू 11 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी पाहायला मिळते आदिल याच्याकडून. पहिल्या 3 चेंडूवर फक्त 3 धावा. 1 विकेट. 3 चेंडू 11 धावा. उत्कृष्ट असा समोरच्याने उडवलेला चेंडू पाहूया. झेल होतो का? झेल. आणि विकेटचं पतन. हे पहा लवकरात लवकर सुरू करायचे आहेत. विकेटचं पतन बॅट्समननी जास्त टीम मीटिंग घेता येणार ना आपल्याला. लवकरात लवकर बॅट्समन दीपक हा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 11 धावा. 2 षटकार हवे आहेत जिंकण्यासाठी. स्ट्राईकला येतो दीपक. आदिल्याचा पुढचा चेंडू. आदिल्याचा पुढचा चेंडू. स्ट्राईकला येतो दीपक. पाहूया. जिंकण्यासाठी 2 षटकारची गरज आहे. 2 चेंडू 11 धावा. ओ उत्कृष्ट असा लेग साईडला पाहूया. आणि हा षटकार. काय मॅच होते. 2 चेंडू 11 धावा असताना एक षटकार ठोकलाय त्या फलंदाजाने. त्याचं नाव आहे दीपक. संघाची धावसंख्या 34. 1 चेंडू 5 धावा. कंपल्सरी षटकार. कंपल्सरी चेसिंग. मारला कोणी? क्षमस्व. हा षटकार जो ठोकलाय त्याचं नाव आहे प्रकाश. हे पहा चॅलेंजर संघाचा प्रतिनिधी आणि एसपी संघाचा प्रतिनिधी इथे व्यासपीठाच्या जवळ टॉस उडवण्यात येणार आहे.
आणि हा सामना 2 षटकाचा राहील. एक चेंडू 5 धावांची गरज आहे. दोन्ही संघनायकांनी इथे व्यासपीठाच्या जवळ येण्याची कृपा करावी. टॉस टॉस टाकायचा आहे आपल्याला. टॉस टाकलाय. दोन्ही संघनायकाला विनंती आहे, एसपी आणि चॅलेंजर. 1 बॉल 5 पाहिजे. हे बघा टीममेट्स घेता येणार नाही. 1 बॉल 5 हवेत. वेळ खूप कमी आहे. वेळ खूप कमी आहे. टीममेट्स घेऊ नका प्लीज. पंचांनी पण तसं. शेवटचा दिवस आहे. लवकर सामने अजून बरेच बाकी आहेत आणि आपल्याला वेळ खूप कमी आहे. चला 1 चेंडू आणि 5 धावा. 5 धावा 1 चेंडू. पाहूया पुढचा उत्कृष्ट असा तडकवलाय चेंडू आणि हा झेलबाद झालेला बॅट्समन प्रकाश. चांगलाच प्रयोग. चला पुढचा सामना. पुढचा ज्यांचा सामना आहे त्यांनी लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यावे. चला SP11